वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा। तुम्ही बघत असाल माझ्या मागे आपण एका रिसेप्शनमध्ये आहोत। हे आहे आमचं जुनागडमधलं हॉटेल रैवत इन। रैवत इनमध्ये आपण 3 रूम्स बुक केलं आहे आणि आता सध्या तरी सगळं छान व्यवस्थित वाटतंय। आपण बघूयात रूम्स कशा आहेत आणि यांच्याकडे काय काय फॅसिलिटी आहे। चला सुरुवात करूया आजच्या व्लॉगला। हा व्लॉग असणार आहे जुनागड आणि गिरनार या इथल्या साईटसीइंगबद्दल। चला पुढे जाऊया। हॉटेल रैवत इन यांचं रिसेप्शन आहे 4th फ्लोअरला, तर बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर आणि 1 2 3 4 4th फ्लोअरला यांचं रिसेप्शन आहे आणि रूफटॉप रेस्टॉरंट आहे। रेस्टॉरंटला जाण्यासाठी हा रूट आहे। इथून बाहेर वरती गेलं की रेस्टॉरंट आहे। आता आपण पुढे जाऊयात। इथे ही लिफ्ट लॉबीतून पुढे गेलं की या सगळ्या इथे रूम सुरू होतात। आपण हॉटेलमध्ये 3 रूम बुक केल्या आहेत। एक रूम आहे 401 नंतर 2 रूम्स त्यांनी जरा थोड्या दूर दिल्या आहेत। लॉबीमधून पुढे गेल्यात की दोन्ही रूम समोरासमोर ज्या शेवटच्या 2 रूम्स आहेत त्या आपल्या आहेत। आता आपण रूममध्ये जाऊयात। रूम नंबर आहे 407 आणि 408 ही आहे रूम। एंट्री केल्यावरती इथे आहे एक टेबल, 2 चेअर्स दिल्या आहेत आणि हा आहे वॉर्डरोब। मोठा वॉर्डरोब आहे। सुटकेस नाही मावणार, पण तुमचे काही लगेज दुसरे काही बॅग्स असतील छोट्या तर त्या मावतील। हँगर एरिया पण आहे। इथे आहे साईड टेबलवरती त्यांनी एक 1/2 लिटरची बॉटल दिली आहे। एक डबल बेड, पेंटिंग्स, AC, फॅन। या साईडला पण साईड टेबल आहे, इंटरकॉम पण आहे। ते आहे TV, कर्टन्स आणि या साईडला एक छोटासा त्यांनी एरिया दिला आहे ड्रेसिंग टेबल टाईप आणि हे आहे बाथरूम। आम्हाला इथलं ही एक गोष्ट आवडली नाही। आम्ही त्यांना विचारलं की 2 अडल्ट्स एका रूममध्ये आहेत तर तुम्ही एकदम 1/2 लिटरची बॉटल का देताय, तर ते म्हणाले की फक्त 1/2 लिटरचीच बॉटल कॉम्प्लिमेंटरी आमच्याकडून असते। हे गिरनार पर्वत आणि हे आहे भवनाथ महादेव मंदिर। स्वतः एक कुंड पण आहे तिथे काहीतरी आणि मोठी पिंड आहे मागे बिल्डिंगलाच। असा समोर फोटो घेतला तर खूप सुंदर आहे। एक प्राचीन मंदिर आहे। गिरनार पर्वतच्याच खाली आल्यानंतर असा एक कुंड आहे मोठा आणि इथे एक प्राचीन मंदिर आहे। राधा दामोदर आणि रेवती बलदेव यांचं प्राचीन मंदिर आहे। अशोक राजाच्या त्या शिलालेखामध्ये मानवाचे आचारविचार कसे असावेत याबाबत सगळं लिहिलेलं आहे। ही ब्राह्मी लिपी आणि उज्जयिनी लिपीमध्ये आहे। आपल्याला नॉर्मल भाषिक लोकांना ते वाचता येण्यासारखं नाही आहे। अनुवादित त्याचे सगळं काही बोर्ड्स इथे आहेत आणि ते वाचून तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता की इथे काय काय लिहिलेलं असू शकेल, पण आपल्याला ते डिरेक्टली काही समजण्यासारखं नाही। पण अगदी मोठा ग्रुप असेल आणि एकानेच जाऊन फक्त 25 रुपये तिकीट देऊन फोटो काढून आणला तरी चालेल। तिथे काहीच नाही आहे। मोठा दगड आहे, त्याच्यावरती भाषा फक्त आखलेली, बाकी तिथे अगदीच काही नाही आहे आणि आपल्याला ते समजण्याच्या पलीकडे आहे। हो। आता आपण आलेलो आहोत गायत्री पीठाच्या इथे। इथे येण्यासाठी जवळपास परत 20 ते 25 पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या चढून मग आपल्याला मंदिरात जावं लागतं। खाली पार्किंगची व्यवस्था आहे। पार्किंगपासून थोडासा असा चढ आहे आणि मग नंतर परत पायऱ्या सुरू होतात। अशा या पायऱ्या आहेत गायत्री पीठाच्या इथे। आणि या पायऱ्या चढून गेल्यावरती आतमध्ये मंदिर आहे। हे महाकालेश्वराचं मंदिर। आणि हे आहे गायत्री शक्तिपीठ जुनागड। आता आपण आलो आहोत सक्करबाग झूमध्ये। झूचं गेट 4:30 वाजता बंद होतं। जर तुम्हाला इथे भेट द्यायला यायचं असेल तर 4:30च्या आत तिकीट काउंटरवरून तिकीट घेऊन तुम्ही आत आलं पाहिजे, तरच तुम्ही पूर्ण झू
वेळेत बघू शकतात 4:30 वाजता इथली एंट्री बंद होते. आता एक्झॅक्टली आता 4:30 वाजलेत आणि आपण आता एंट्री करतोय. इथे आतमध्ये फिरण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे. इलेक्ट्रिक व्हेकलने तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि प्राण्यांना आणि पक्ष्यांना बघू शकता. तुमच्यासोबत कोणी लहान बाळ असेल, कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकलच्या मदतीने अशी ही गोल्फ कार्ट आहे, गोल्फ कार्ट घेऊन तुम्ही आतमध्ये फिरू शकता. ही जी गोल्फ कार्ट आहे याचे चार्जेस आहेत पर हेड 100 रुपये. हे 20 ते 25 मिनिट्सची राईड आहे, पण त्याला पर हेड 100 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. हे फक्त सिंहाचा जो सेक्शन आहे तिथे आणि स्नेक्सचा सेक्शन आहे तिथे फक्त गाडी थांबते. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला गाडीतूनच सगळे प्राणी बघावे लागतात. हे आहेत पेलिकन आणि हे आहेत स्टॉर्क्स, फ्लेमिंगोज. फ्लेमिंगो असं वाटतं की मूर्तीच आहे. ब्लॅक हे आहेत ब्लॅक हेडेड इबिस आणि स्टॉक्स, पेंटेड स्टॉक. और ये जो खुले वाले इधर ही रहते हैं क्या? पांढरे मोर आणि पांढरे लांडोर. आपल्या इथे पण आहे राजीव गांधी उद्यान. हे आहे सारस. इकडे पण आहे बापे घेऊन मोठे मोठे इगल. ब्राउन फिश आउल. हे आहे जॅकल, कोल्हा. हा आहे बिबट्या. खरोखरचा आहे तो वाघोबा. हे वाईल्ड कॅट. हे सिंहवीण आणि तिथे आहे सिंह. वाघोबा आतमध्ये तो बघ बाहेर आतमध्ये. सिंह आणि सिंहण. इथे असे हे 3 पिंजरे आहेत. तिन्ही पिंजऱ्यांमध्ये एक सिंह आणि सिंहण आहे, मेल फिमेल. तरस. तरस. साया. साळींदर. जरा कासव आहे तिकडे. क्या? बारासिंगा. पण तुम्ही म्हटलं की उतरून पाहू. हिप्पोपोटॅमस. आहे बायसन. हे पाणघोडा, हिप्पोपोटॅमस. हा आहे मोर आणि इथेच आहे मोठा हिप्पोपोटॅमस, तिकडे पाण्यामध्ये आहे.
एका फळामध्ये जवळपास 12-13 पिस्ता असतात. कितीला आहे? एक 30 फळ रुपये. आहे 30 रुपयाला. एक फळ 30. पण मग असं तर किती महाग मिळतात. मग याच्यानंतर त्याचे किती प्रोसेस होते मग? साईडला इथे ही संपूर्ण पार्किंग व्यवस्था आहे स्वामीनारायण मंदिरात. आणि आता आपण स्वामीनारायण मंदिरात आतमध्ये प्रवेश करतोय. खूप छान मोठं स्वामीनारायण मंदिर आहे. आणि इथून आता आपण आत जातोय. स्वामीनारायण मंदिर खूपच सुंदर मंदिर आहे. हा स्वामीनारायण मंदिरामधला आजूबाजूचा परिसर. इथे त्यांनी सिंहाची प्रतिमा केलेली आहे. आम्ही आमच्या हॉटेलच्याच रैवत रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आजच्या डिनरसाठी. मयूरने मागवलं आहे दाल ढोकली दाल बाटी चुरमा आणि चुरमा असं हे आलेलं आहे सोबत. मी मागवलं आहे अमृतसरी छोले आणि पराठा, ते पण छान आलं आहे. दादांनी मागवली आहे ही गुजराती गिरणारी खिचडी आणि कढी. पियुषने मागवलं आहे अल्फ्रेडो पास्ता आणि मम्मीने मागवलं आहे दाल ढोकली. सगळं उत्तम आहे. आम्ही त्यांना मीडियम स्पायसी करायला सांगितलं होतं. सगळ्यांचा टेस्ट उत्तम आहे. बरोबर त्यांनी मीडियम स्पायसी केलं आहे. आम्हाला खरंच खूप आवडलं. फाफड़ा 40 रुपये 100 ग्राम, 400 रुपये पर के जी, और जलेबी 250 रुपये पर के जी, 25 रुपये 100 ग्राम. अच्छा, तर आम्ही 4 प्लेट फाफडा आणि 1 प्लेट जिलेबी घेतलं. त्याचं आमचं टोटल बिल झालं 185 रुपये. तर जर तुम्ही आलात कोणता चौक? कालवा चौकमध्ये आलात तर या ठेल्यावरती नक्की या. खूप छान त्यांची टेस्ट होती. आम्हाला भरपूर आवडलं. हे आहे इथे फाफडा, चिप्स, जलेबी आणि ते गाठिया पण बनवून देतात. रैवतीन या हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे आणि आज आपण फोर्ट बघून आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा आहे कालवा चौकमध्ये इथे एक दुकान होतं गाठिया जलेबी आणि चिप्सचं. या दादांकडून आम्ही आज नाश्ता केला. खूप काही मोठा त्यांचा सेटअप नाही आहे. 2च टेबल्स आहेत आणि बऱ्यापैकी चौकाच्याच बाजूला त्यांचं दुकान आहे. त्यांच्याकडचा आम्हाला फाफडा बऱ्यापैकी आवडला. खूप छान होता. लगेच असा मेल्ट होत होता तोंडात टाकल्या. जिलेबी पण छान होती म्हणून त्यांच्याकडून आम्ही 1 प्लेट पार्सल घेतलं आहे. एवढंसं छोटंसं त्यांचा ठेला आहे. वेगळ्याने असं काही नावसुद्धा नाही आहे आणि टेस्ट उत्तम आहे. तर तुम्ही इथे जर तुम्ही कालवा चौकमध्ये जुनागडमध्ये आलात तर तुम्ही या ठेल्यावरती येऊन गाठिया जलेबी, चिप्स, फाफडा हे घेऊ शकता. आपण आता जुनागड फोर्टमध्ये जातोय. तर त्यांनी ते सांगितलं की फोर्टचा 5 किलोमीटरचा एरिया आहे, पण आपल्याला मुळात 1च किलोमीटर फिरता येतं आणि तिथूनच बाकी सारे स्पॉट तुम्ही बघू शकता. याचा एंट्री तिकीट 100 रुपये आहे आणि तुम्हाला 100 रुपये डिपॉझिट ठेवावं लागतं. सो टोटल 200 रुपये द्यावे लागतात आणि मग येताना ते 100 रुपये परत देतात. आणि इथे गाईडचे 450 रुपये आहेत. तर तुम्हाला गाईड पण वाटलं तर तुम्ही करू शकता गाईड. आता आपण आज जाऊ. हा यांचा किल्ल्याचा असा मॅप आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. पुराने में पुराना किला ये बनाने वाले राजा का नाम था उग्रसेन महाराज. उग्रसेन महाराज कौन थे? मथुरा के राजा कंस के पिता कृष्ण के नाना ने ये किला बनवाया. ये किला पर्वत पर बना है, इसीलिए इसका नाम है ऊपर फोर्ट. ऊपर माने ऊंचा, फोर्ट माने किला, गुजराती में नाम है. यहाँ पर हमारे हिंदू राजपूत राजा राज करते 108. जिसने यहाँ पर राज किया ऐसा भारत में दूसरा किला नहीं है. 5 किलोमीटर का पूरा गांव किले के अंदर रहता था. इसका नाम था रेवत नगरी. 2 मंदिर है. पहले हनुमान जी के पास में है गणेश जी. ये दोनों मूर्तियां 550 साल पुरानी है. यहाँ के आखिरी राजा थे हमारे राम मांडलिक जी, जिसने स्थापना की थी दोनों मूर्तियों की. तोरण टाइप है ना, ये तोरण गेट है.
भारत की हिंदू की संस्कृति तोरण, जैसे हमारे मंदिरों में तोरण लगाए जाते हैं, इस तरह का ये तोरण गेट ये पूरे भारत में एक ही है, यहाँ पे दूसरा कहीं नहीं है। आइए हम जाएंगे तोरण गेट। एंट्रीलाच हे आपल्याला त्यांनी असे स्कॅनिंगचे असे बँड दिलेत आणि हे अजून एक असा बँड दिला, तर हे आपल्याला स्कॅन करावं लागतं एंट्रीला. आणि हे बँड याकरता की बाकीचे लोक पण त्या तुमच्या गाईड ग्रुपमध्ये ऍड नको व्हायला त्यासाठी. कोट फोर्टमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला गोल्फ कार्टची सुद्धा सुविधा आहे. याचा पर पर्सन चार्जेस आहे 177 रुपीज. आपण 4 जणांचे पे केले आहेत 708. आणि आता आपण पुढे चाललो आहे. प्रत्येक पॉईंट तुम्ही गोल्फ कार्टमधून बघू शकता. जर तुम्हाला चालण्याला प्रॉब्लेम असेल किंवा कोणी एल्डरली पर्सन तुमच्याकडे असेल तर ही सुद्धा सुविधा या फोर्टमध्ये अवेलेबल आहे. तसं चालायला पण 1 किलोमीटरचं अंतर आहे, पण आपण आता कालच गिरनार पर्वत करून आलो म्हणून जरा थोडे पाय दुखत आहेत म्हणून आपण गोल्फ कार्ट केले. रेडी देख रहे हैं सिटी जूनागढ़, ये गुजराती में नाम है. जूना यानी पुराना, गढ़ मानी पहाड़, पहाड़ी पर है. ये किले की बाउंड्री एरिया है 5 किलोमीटर. पुराना गांव जो जूनागढ़ बोलते हैं किले के अंदर था. यहाँ पर हिंदू का राज था. लास्ट में एक मुस्लिम राजा आया, उसने राज नहीं किया, मुस्लिम राजा आया, इसका नाम था मोहम्मद शाह. आपने सुना होगा सोमनाथ मंदिर को जिसने आखिरी बार लूटा. मोहम्मद शाह जब किला जीता यहाँ पे ऊपरकोट फोर्ट, ये जीतने के बाद यहाँ पर 2 तोप लाया दीव से. बड़ी तोप पीछे दिख रहे हैं उसका नाम है नीलम, ये छोटी है माणेक. ये पंच धातु की बनाई गई है, 550 साल पुरानी, मेड इन तुर्की. बनाने के बाद दीव में से यहाँ पर 7 हाथी का बेल बनाकर लाया. वही मोहम्मद शाह ने ये गांव था बाहर लगा दिया, बाहर बसा दिया. ये जूनागढ़ है, पूरे गुजरात स्टेट का सबसे पुराने में पुराना गांव पहला जूनागढ़ है. पूरे गुजरात का सबसे बड़े में बड़ा जिला ये जूनागढ़ है. किन्नार की पायरी आपने सुनी होगी, जूनागढ़ के गांव नहीं सुने होंगे. यहाँ के नवाब थे, लेकिन जूनागढ़ है वो पूरे भारत का ऐतिहासिक और प्राचीन गांव है. कैसे कहते हैं कि देखो हमारा भारत देश और पाकिस्तान जब अलग हुए तब हमारे भारत के अंदर 3 गांव ऐसे थे जो पाकिस्तान से जुड़ना चाहते थे. जम्मू एंड कश्मीर, हैदराबाद और ये जूनागढ़. लेकिन जूनागढ़ को इंडिपेंडेंस नहीं मिला है 15 अगस्त को. क्या तारीख थी, क्या समय था, तो सुनिए. गिरनार की सीढ़ी 9,999 है. जूनागढ़ है ये डिस्ट्रिक्ट है, गुजरात का बड़ा डिस्ट्रिक्ट है. इसके गांव कितने हैं? 999. जूनागढ़ के अंदर नवाब राज कर गए. वो भी कितने नवाब थे? 9 नवाब. तो जूनागढ़ को आज़ादी देने वाले हमारे लोखंडी पुरुष जिसका नाम सरदार वल्लभ भाई पटेल, यहाँ के आखिरी नवाब थे. शाह नवाज भुट्टो. यहाँ पाकिस्तान यहाँ से भगा दिया, लेकिन उसका तारीख क्या था मालूम है? 9 नवंबर 1947 को सुबह को 9 बजे यहाँ से 35 किलोमीटर दूर केसोद गांव है, वहाँ से जेट प्लेन में उसको पाकिस्तान भगा दिया. ये वो जूनागढ़ है, इसीलिए ऐतिहासिक और प्राचीन गांव जूनागढ़. 4 साल में ये फोर्ट बंद था. ये लोग देखते हैं इसको बोलते हैं पेंट किया है ना, पेंट नहीं है सॉरी. ये पुराने जमाने का जो पेस्ट बनता था उस जमाने का है. ये किले के अंदर हमारी भारत सरकार ने 120 करोड़ रुपए इन्वेस्टमेंट किए. कितने? लेकिन 3 चीजें यहाँ पर बिल्कुल नहीं है. सीमेंट 0% है, मशीनरी 0%, पेंट्स भी 0%, टोटली हैंडवर्क. पुराने जमाने का क्या पेस्ट था वो सब हम आपको बताएंगे. अंदर आ जाओ. ये राणा देवी का महल जो यहाँ से एंटर हुए, जब का देखा ना, ये महल है पूरा. लेकिन पहले देखो क्या था, उसको पूरा रिपेयरिंग करो. ये ओरिजिनल है क्या? ये ओरिजिनल है. अंदर का देखो, अभी इसको पूरा रिपेयरिंग किया. त्यांनी ही आर्ट गॅलरी बेसिकली ज्यात त्यांचं आधीचं आणि नंतरचं त्यांनी फोटोज लावले. त्यांनी रिकन्स्ट्रक्शन केलंय सगळं आता किल्ला हा. भारत सरकारने हा किल्ला परत रिकन्स्ट्रक्ट केलाय गुजरात टुरिझमने. 120 करोड रुपये त्यांनी इन्वेस्ट केले. 4 गांव होयार की उधर रहती थी. तीसरा जाता है गिरनार की सीढ़ी नीचे, क्योंकि ऊपर अंबाजी तक तो नहीं जा सकते, लेकिन उधर यहाँ की रानी है ना, उसकी पाठ पूजा करती थी. चौथा जाता है सुरेंद्र नगर, यहाँ से 160 किलोमीटर है, वो भी बंद है. पहले के ज़माने में ये यूज की रानी ने गांव वालों को पानी पीने के लिए, लेकिन वेल बन गई, पानी नहीं निकला. तो उस जमाने में ब्राह्मण थे, ब्राह्मण जिसको ज्योतिष महाराज कहते हैं. तो ब्राह्मण क्या कहता है कि 2 लड़कियों को बलिदानी चाहिए. अब 2 लड़की कहाँ ढूंढेंगे? तब यहाँ पर ऐसा कहा जाता है कि यहाँ की रानी की दासी थी 2, उनका नाम था अड़ी कड़ी, और दोनों दासियों ने बलिदानी दी, फिर पानी आया. अब मेरी बात सुनो.
आप छोड़ दो, आप है ना सामने वो ही ती विहीर आहे. जसं की त्यांनी सांगितलं की आधी याला पाणी नव्हतं लागत. पाणी मग जे त्यांचे ते गुरुजी होते त्यांनी सांगितलं की ते 2 कन्यांचं बलिदान द्यावं लागेल, मग तिथे पाणी लागेल. आणि मग तर बलिदान कोण देणार, तर मग राणीच्याच 2 सेविका होत्या अडीकडी नावाच्या. सो त्यांनी बलिदान केलं याच्यासाठी आणि मग या विहीरचं नाव अडीकडी असं दिलंय त्यांनी. मग ही वावच्या जवळ असे स्टोन कार्विंग्स आहेत. आणि हे इकडे आहे ती अडीकडी विहीर. खूप खोल आहे आणि पाणी पण भरपूर आहे. आणि हे आहे गिरनार पर्वत. आता आपण जाणार आहोत पुढे. वो दिख रहे गिरनार पहाड़. अभी उधर है ना आंधी है, फॉग, इसलिए पूरा क्लियर नहीं दिखेगा. आप जो गए थे ना दत्त महाराज, तो सुनो, 12 साल की उम्र में आपको वहां से निकल जाना है. ऐसी जगह पर तपस्या करनी है कि आपकी परछाई आपको छू न पाए. दत्त महाराज पूरी पृथ्वी पे गए, सभी जगह पर तपस्या की, लेकिन उसकी परछाई उसने का पीछा ही नहीं छोड़ा. दत्त महाराज यहीं से निकले थे, जूनागढ़ होके सोमनाथ गए. सोमनाथ उधर जाके प्रभु शिव जी को उसने प्रसन्न किया. भगवान शिव जी प्रसन्न हुए. बोलो, क्योंकि प्रभु ऐसी जगह ही नहीं है कि मेरा पीछा छोड़ ही नहीं है मेरी परछाई. तो उसने शिव जी ने कहा कि तुम आए थे तो रास्ते में ही था, तो तुम वहाँ पे क्यों नहीं गए. तो मुझे कुछ नहीं दिखा, लेकिन वो सही थे, क्योंकि अभी तो है ना, लेकिन बहन जी बादलों में, बारिश के मौसम में 4 महीने पूरा बादलों से ढका रहता है. किसी को खबर नहीं पड़ती है, पता नहीं चलता है, लोग चले जाते हैं. अभी थोड़ा बहुत खुल गया है तो सबको दिखता है. फिर वापस दत्त महाराज आए, गिरनार चढ़ गए. जो आप दत्तात्रेय गए थे ना, अभी तो रिनोवेट हुआ है, लेकिन उधर जब शिखर पर चढ़ गए तो दत्त महाराज का सिर्फ एक पाँव खड़ा रहा. क्या हुआ, एक पाँव खड़ा रहा. तो उससे आजू बाजू में खाई थी, उसका परछाई उसको छुआ नहीं. 1200 साल तक यहाँ पर तपस्या की. 12 साल. आता आपण जुनागड रेल्वे स्टेशनच्या जवळ, इथे जुनागड रेल्वे स्टेशन आहे, तिथून जरा 100 मीटर दूरवरती एक हे पेटल्स रेस्टॉरंट आहे, इथे आलेलो आहोत. इथे थाळी, गुजराती थाळी, पंजाबी, चायनीज, बरंच काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आतमधल्या साईडला आम्ही गेलो आणि इथे त्यांची गुजराती थाळी स्पेशल आहे. आतमध्ये त्यांची सिटिंग अरेंजमेंट पण छान आहे. थाळी सिस्टम आहे इथे बऱ्यापैकी आणि जवळपास 15 ते 20 टेबल्सचा सेटअप आहे. इथे येणारे आमचीच फॅमिली पहिल्यांदा दिसते आहे. बघूयात आता आपल्याला थाळीमध्ये काय काय येतंय. थाळीमध्ये आहे फुलका, पापड, समोसा, ही आहे मुगाची उसळ, ही आहे गवार ढोकळी, बटाट्याची भाजी, वरण आणि ही पंजाबी भाजी. या जेवायला. पोळी म्हणता बटाट्याला. 171 ची थाळी आपली. सो ती कालपेक्षा पण स्वस्त आहे. कालची आपली 180 ची थाळी होती आणि त्यात पण असे खूप काही आयटम नव्हते आणि आम्हाला ठीक वाटली ती. फार अशी काही छान टेस्ट नव्हती. याची टेस्ट चांगली आहे. प्लस फरसाणमध्ये समोसा यांच्याकडे. सो आपण जुनागडमध्ये 2 थाळ्या ट्राय केल्यात. एक गीता लॉजची आणि ही एक आहे पेटल्स रेस्टॉरंटची. तर आम्हाला पेटल्स रेस्टॉरंटची जरा जास्त आवडली. टेस्ट पण चांगली आहे आणि त्यातल्या त्यात त्यांचे प्राईस पण जरा थोडे कमी आहेत. गुजरातची ट्रिप इथेच संपते आहे. आता आपण जुनागड स्टेशनच्या बाहेर आहोत. आपली ट्रेन आता पाऊण तासामध्ये येणारच आहे. संपूर्ण गुजरात टूरमध्ये आपले ड्रायव्हर होते यशवंत भाई. त्यांनी आपल्याला खूप छान टूर करवला. त्यांची टॅक्सी जी आहे ती माधव टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. आम्ही त्याचे डिटेल्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच देऊ. खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा त्यांच्यासोबत. सगळ्या ठिकाणची त्यांनी व्यवस्थित आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. ड्राईव्ह पण खूप छान केलं. कुठेही रॅश ड्रायव्हिंग नव्हती. त्यामुळे आम्हाला हा एक्सपिरियन्स नेहमी लक्षात राहील. आणि आमच्या येणाऱ्या पुढच्या व्लॉग्समध्ये जे काही गुजरातचे आमचे व्ह्युअर्स असतील किंवा गुजरातला येणारे जे लोक असतील त्यांना आम्ही यांचं नाव आणि यांचे टूर अँड ट्रॅव्हल्सचं नाव नक्की रेकमेंड करू. थँक्यू यशवंत भाई. थँक्यू. चालो सर. जुनागड स्टेशनला आपली ट्रेन छान वेळेत आली. आपण मुंबईलाही वेळेत पोहोचलो. अजिबात आपली गाडी बिलकुल लेट नव्हती. आम्ही आता मुंबईहून पुण्याकडे निघालो आहोत कॅबने. 2-2.5 तासात आपण घरी पोहोचू. आपण आपल्या या गुजरात ट्रिपचे व्लॉग्स
आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. द्वारका, सोमनाथ, गिर नॅशनल पार्क, गिरनार पर्वत आणि जुनागड इथले साईटसीइंगचे हे सगळे व्लॉग्स आहेत. तुम्ही नक्की बघा, तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. आणि अशाच जर तुम्हाला काही ट्रिप्स प्लॅन करायच्या असतील आणि तुम्हाला आमचे काही अभिप्राय पाहिजे असतील, आमच्या काही इनपुट्स पाहिजे असतील तर नक्की आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला तुमच्या ट्रिप्स प्लॅन करायला नक्की मदत करू. आणि प्लस द्वारका आणि सोमनाथ इथल्या साईटसीइंगसाठी जर तुम्हाला टूर पाहिजे असेल, टूर पॅकेज पाहिजे असेल तर तुम्ही माधव टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला नक्की व्हिजिट करा. आम्ही त्यांचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहोत, नक्की चेक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करूया. आपण भेटूया परत अशाच काही नवनवीन भटकंतीसोबत. तोपर्यंत बाय बाय.